यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे रात्री दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून काल एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीत पालकमंत्री पदावरून चर्चा झाली आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याचा अमित शहा यांनी सूचना केल्या आहे। सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली आहे। 15 ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतला जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 ऑगस्टला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन सुद्धा होणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय 15 ऑगस्ट आधी पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार असं म्हटलं जातंय, काय अपडेट? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते, त्यांनी अमित शहांसोबत बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये रायगड पालकमंत्री पदाचा वाद जो होता तो कुठेतरी त्यांनी मांडला होता। त्यामध्ये अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे की अमित शहा त्यांनी तुम्ही तुमच्या परीने या सगळ्या गोष्टीवरती निर्णय घ्या असं अमित शहाने जे आहे ते सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झालेली आहे। काल रात्री ही बैठक झालेली आहे, सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। येत्या 15 ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निश्चितच या संदर्भात अपडेट घेत राहू सूरज। तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।